कह भी दो, बस एक हाँ ही तो कहना है। अच्छा जी लेंगे पूरी जिंदगी उस एक पल में, फिर तो खुशी से मरना ही जाना है। झालं बाबा, एकदाच एक पाठ. हा शेर पाठ करायला जवळजवळ 5 दिवस गेलेत, अजून 5 आहेत. काय करता तुम्ही? काही झाले ऍक्च्युली आहे ना, मी इकडे एका मुलीला ना लग्नाची मागणी घालायला आलेलो आहे. ती या खानवलीची मालकीण आहे, तिला माझी मालकीण करायची आहे. इश्क ये काफिला, इश्क ये काफिला. आईच्या गावात काय पुढे सांगा. काफिया है इश्क इकबाल, काफिया ए इश्क ए इकबाल. बस निकाह मुकम्मल, दीवाना मुकम्मल. याचा काय अर्थ यो देवालाच माहिती आहे. मला कायच माहिती नाही हो, पण तिला कळला पाहिजे. आज काही झाले तरी म्हणजे आज तिला मी विचारणार म्हणजे विचारणार. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हो कदम शेठ. ओ काय तिकडे काय भितडाकडे तोंड करून बोलताय? या बसा कदम शेठ या. शेठ बोलला तुम्ही, शेठ बोलताना तुम्ही म्हणजे लय जाम भारी बोलतो. ते म्हणजे लयच भारी, म्हणजे मला असं जाम भारी वाटतं. एक मिनिट थांब. काय मिळतंय का? तेरे खत का इंतजार करते करते, तेरे खत का इंतजार करते करते दिन कटने लगे. ऐसा हाल हो गया है कि कौवे भी कबूतर लगने लगे. हे तुमचं काय चाललंय? कौवे कबूतर हो, प्युअर व्हेज खानावळ आहे आपली, माहितीये ना? आजचा मेनू माहितीये का काय? स्वीट मध्ये गुलाबजाम आहे आणि लाल माठाची भाजी आहे. आज ह्यांनी लाल माठ काय पांढरा ड्रम दिला तरी मी खाईन. काय हो? आणा. आणू का? आणा, आणा. बसा आणि ते आणा. बसा. म्हणजे सुरुवात कशी करायची मला काही कळतच नाही. नाही नाही, पण आज सुरुवात करूया. म्हणजे आज नाही तर कधी नाही, आजच आजच. हा हा हे काय आजच देणार आहे जेवायला. हे का वाढील घ्या, करा सुरुवात. लाल माठाची भाजी आहे. आज जे काय होईल ते होईल. 1 2. ओ मावशी, अरे निम्या आला वय अरे लेकरा. आणि- कुठं होता तू? वेळेत आलोय आज. हा, चला, बस 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 बस, तुला वाटते जेवायला बस. लगेच वाडा, खूप भूक लागली खूप. कसली अभिनयाची? ती तर लागलेलीच आहे, हा. पण आज कॅरेक्टर या. वाढते तुला लेकरा वाढते. हा, वाढा, बस वाढा, बस बस. काय अरुण काका कसे आहात? काय रे बस रे, तुझं काय मध्येच काय माझं काय मध्ये, तुम्ही जसे जेवायला आले मी पण जेवायला आलोय. नेमकं या शेड्यूलला तुला भूक लागली? सोडून कुठं जातोस रे तू वासाऱ्या? कुठं असतोस कुठं? कमॉन अरुण काका, बिझी असतो मी. प्रोजेक्ट चालू आहेत माझे, नवीन नवीन सिरियल, फिल्म. नाही घरीच होतो, विषय निघत नव्हता माझा. 4 मीटिंग नंतर विषय निघाला आता, म्हणून मग बोलवलं. असं म्हणजे विषय आता निघालाय ना? निघाला. मग इकडे गप बसायचं, गप. माझ्या विषयात घुसायचं नाही. तुमचा कुठला विषय आज? हे घे निव्या, हा. धर शांतपणे जेवून घ्या. गुलाबजाम. हा, मग आज कसं येळेत आला तसं येळेत येत जा बर का. आणि येळेत जेवलं ना का माणूस कसा तंदुरुस्त राहतोय. हा, म्हातारपणापर्यंत तंदुरुस्त हाय का नाही शेठ? म्हणजे एकदम बरोबर. म्हणजे तुम्हाला सांगतो, माणसाने वेळेत खाल्लं पाहिजे. मी तर वेळेतच खातो, मला म्हातारपणी तंदुरुस्त राहायचंय. म्हातारपणी? हा. अजून किती म्हातार व्हायचंय तुम्हाला?
विचार केला तर स्वर्गाला टेकेल. ऐका. अरे वसाड्या, ज्या माणसाचं लग्न होत नाही ना तोपर्यंत तो माणूस तरुणच असतो आणि मी अजून तरुण आहे. झालं रे तुमचं जेवा बरं. चांगलंय काका, पण काय झालं एवढं काय म्हणजे मस्करी करत होतो मी. धर ये घ्या वरण घ्या. बसा जेवायला बसा. हा दे बसा. हा बस बस. सुरू करा. आलीच. उगाच काय चिडचिड करताय हो आल्या आल्या. हा? मी काय तुम्हाला काही असं बोललो का? मस्करी करतो ना. अरे हो वसाड्या, मग? पण मी प्रपोज करणार होतो, तू मध्येच कुठं तडमडलाय तिकडं. तुम्ही कोणाला प्रपोज करणार आहे? मावशीला? तुम्हाला मावशी आवडत? काका सिरियसली? अहो मग कशाची वाट बघताय? करा प्रपोज, करा प्रपोज. पण वसारू कसं सुरू करू? अरे काय सोपं असतं की जवळ आली ना की असं जवळ घ्यायचं आणि गालाला गाल घासायचा. मी असंच करतो. प्रत्येक वेळी असंच करतो मी. सोपा प्रकार एकदम. साऱ्या मना गाल पाहिजे माझा, फालतूगिरी नको. मन कसं खरं सुरू करत नाही, ती समोर आली का मला काय सुचतच नाही रे. ते गोडा तो तुम्ही. काय करू मी? काहीतरी करा हो. प्रपोज करणं काही फार कठीण नाहीये. असं उभं राहायचं, मावशी जशा जवळ येतील असे हात बाहेर काढायचे शाहरुख सारखे. आय लव्ह यू. बस. अरे पण एवढ्याने ती तयार होईल? एवढंच बोलायचं असतं. हा ओ मावशी. अरे वसाड्या थांब ना, तिला कशाला बोलतोस? मग काय मला आय लव्ह यू बोलणार आहात? त्यांनाच बोलायचं ना. पण वसारे मला प्रॅक्टिस तर करू दे, मग बोलू ना. अहो आय लव्ह यू ची प्रॅक्टिस करतं का कोणी? डायरेक्ट बोलायचं. इथे आहे ना तर इथे आलं पाहिजे. बस. हा ओ मावशी या ना. अरे आले आले पोरा. काय झालं? हा काय झालं? नाही नाही मला काही नाही झालं. अरुण काका म्हणत होते त्यांना काहीतरी विचारायचं. काय विषय? काय विचारायचंय? काय म्हणता बोला की. हा आय हा मीठ आहे का थोडस? भया जेवणात मीठ कमी पडलं का? नाही कमी नाही पडलं. ऍक्च्युली कधी कधी मला थोडं जास्तच लागतं. होय का? मग दमा. हा आणते मी मीठ आणते. बसा बसा. काय ग बया? मीठ आहे का तुमच्याकडे? हे प्रपोजल आहे. आय लव्ह यू ला मीठ आहे का तुमच्याकडे असं विचारता तुम्ही? कसं हो काढून का काय? डायरेक्ट बोला ना आय लव्ह यू. एवढं सोपं आहे. अरे वसऱ्या तू असं भस्कन बोलत नाही, मी भस्कन कसं बोलू? मग? मी असं कधीच नाही रे बोललोय कुणाला. अहो म्हणूनच आजपर्यंत लग्न पण नाही ना झालं तुमचं. आधी बोलावं लागणार तुम्हाला, मगच लग्न होणार तुमचं. म्हणजे मी बोललो तर लग्न होईल? मग काय? मग वसारे हे कांदा पोळी वगैरे सगळी फालतूगिरी असते. ते अरेंज मॅरेज, हे लव्ह मॅरेज. प्रेम आहे ना तुमचं. इथे खानावळीत कशाला येता? जेवायला येता की कांदे पोहे खायला येता? ऑब्विसली जेवायला. घ्या मीठ घ्या. हा करा सुरुवात. हा. कशात मीठ कमी आहे बघा. हा हा आता हे मीठ. अरे मीठ? मिठाचं काय? मीठ कशाला परत? मीठ कशाला? आता दिले मीठ नाही पाहिजे आपल्याला. अरे वसाऱ्या मी काय प्रोफेशनल प्रपोज मारे आहे काय? मला असं भस्कन नाही बोलतायत. मला माझ्या पद्धतीने बोल. तू का बस. 1 मिनिट बोलू नकोस. अजिबात बोलायचं नाही. बोल. 1 मिनिट थांब. हा कर सुरुवात करा. हो. हॅलो हॅलो. सुरुवात करा ना. हा म्हणजे हे मीठ, मिठाचं काय? म्हणजे हे मीठ जर का एकटं असेल तर त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे नुसतं कुणी मीठ खाऊ शकतं का? नाही नाही नुसतं मीठ कोण नाही खात. आहे का नाही? जेवणात असं मीठ मिसळावं लागतं. म्हणजे भातात, आमटीत, भाजीत असं मीठ मिसळावं लागतं, तेव्हा कुठं जेवण चांगलं होतं. त्याच्याशिवाय असं आळणी असतं, आहे की नाही? म्हणजे मला सांगा, आता हा भात तुम्ही वाढलाय का नाही? तर नुसता भात आपण नाही ना खाऊ शकत. त्यावर असं वरण टाकावं लागतं ना आपल्याला. नाही नाही पण एखाद्या दिवशी वरण नसेल ना तर माणूस दह्या बरोबर खातो, दुधाबरोबर खातो, राहिलं तर तुपा बरोबर खातो. काय साखर भात करून बी खात्यात. आमच्या गावी तिकडं तर आमरस भात खात्यात माहितीये का? लय आवडतो लोकांना. आणि भाताला काही तिखटा मिठाची फोडणी दिली, ती वरण बिरण काय नसतं तरी आपलं चाललं जातंय. काय करायचं या बाईचं? हाय का आता? तुमचं काय करायचं? कशाला वाटेल ती उदाहरणं देता? काही गरज आहे? हा ताटाच्या बाहेर पडा ना. प्रपोज काय बोलताय ते? नाही मी त्यांना तेच सांगतोय. यांची पत्र ना सगळी चुकीच्या पत्त्यावर चालली आहे. तुम्ही बोलूच नका थोडा वेळ. हा आता मला मावशींची गप्पा मारायच्या. मी पण बऱ्याच दिवसांनी भेटलोय. तुम्ही बोलू नका अजिबात. काय चाललंय तुमचं कुचकुच? नाही मी म्हणत होतो, असं जस्ट डोक्यात आलं की मावशी तुम्ही कधी लग्न का नाही केलं? येडा आहे काय? मला नाही आवडत लग्न.
हो असं कसं तुम्हाला काय आवडायचा प्रश्न आहे समोरच्या माणसाचा कधीतरी विचार करा ना तुम्ही. आता एवढं कसं नाही 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 ते थोडस नाही मी म्हणते लग्न करून कोणाचं भलं झालंय कोणाचं आता यांचं लग्न झालंय नाही माझं लग्न झालंय नाही पण तरी बी सुखी आहे की नाही एकटा जीव साधा शिव काय लग्न करून भलं झालंय नाही, ठीक आहे मला माहिती आहे तुम्ही एकट्यानेच सांभाळताय सगळं पण ते म्हणताय तसं कोणीतरी असलं तर आहे की होईल. नाही हा म्हणजे सोबतीला म्हणजे आपल्या सोबतीला कोणतरी पाहिजे ना अहो असं काय करताय म्हणजे टेबलाला आपलं टेबल म्हणणार पाहिजे या ग्लासाला आपलं ग्लास म्हणणार कोणतरी पाहिजे. असं का आई शपथ अरुण काका पानसट उदाहरणं देऊन पण त्या विचार करतायत काहीतरी परिणाम होतोय त्यांच्यावर तुम्ही देत राहा अजून एखादं उदाहरण द्या. अजून एखादं अजून एखादं. हा बाई म्हणजे हा कसा एवढा मोठा तुमची खानवळ आहे एवढा मोठा व्यवसाय आहे तुम्ही आलेल्या सगळ्यांना जेवण देता खुश करता आनंदाने सगळे करता पण आपल्या हक्काचं माणूस आपलं स्वतःच ज्याच्यावर तुम्ही प्रेम करत असाल अशा माणसाला तुम्ही खाऊ घातलं तर किती सुख मिळेल तुम्हाला. आता खानावळीतले सगळेच माणसं होतं बाबा छान झालंय पण तो आपल्या हक्काचा माणूस काय म्हणाल राणे अगं काय जेवण बनवलंय एक नंबर आई ग असं म्हणणार कोणतरी पाहिजे का नको. सिक्सर सिक्सर हा म्हणजे तसं कोणी माणूसच नाही गावलं ना कोणी मला विचारलंच नाही कोणी स्वतःहून जवळ चाललं नाही तर काय करायचं आता नको कुणी राहिलं नाही नाही पण समजा आज इकडे कुणी आला आणि तुम्हाला विचारलं तर तुम्ही उत्तर द्याल. खानवालीन मावशी काय गो? आला होय. बसा बसा वाढी ते तुम्हाला बसा. नाही नाही मी जेवायला नाही आलेलो आहे मग निघ निघ निघ, निघ. निघ. काय म्हणता एवढं पुढे? काय निघा वगैरे. काय म्हणता घेतलाय बॉट पकडा हाय का आता बाया? पकडा ना हे काय चाटळपणा पकडा म्हणतो ना अहो काय लहान केलेच मुलं पकडा ना बरं हे पकडलं नाही, तुम्ही ना कुठलं पण पकडलं ना तरी जे माझ्या मनात आहे ना ते मी आज बोलणारच आहे. काय? लग्न कराल माझ्याशी अहो, खूप वर्ष झाली ना मी तुमच्यासाठी झुरतोय आज विचारीन उद्या विचारीन पण विचारण्याची कधी हिंमतच झाली नाही हो. नाही नाही तुम्ही नाही म्हटलं ना तरी मला चालेल तुमच्या मनात जर हो असेल ना ह्यातलं बॉट कुठलं पण पकड मोरे तुम्ही हे समजा अर्धा तास आधी माझ्या पुढे बोलला असता ना लय मुस्कडावलं असतं तुम्हाला पण आता कदम शेट आहेत ना त्यांनी मला समजून सांगितलं माझं ना त्यामुळे माझं ना मनच बदलून गेलं हा म्हणजे जेवणात मीठ आणि आयुष्याला सोबत असल्याशिवाय ना काही खरं नाही नाहीतर जेवण आणि आयुष्य सगळे आळणी होऊन जाते हे आता मला कदम शेटनी सांगितलं माझा आहे ना लग्नाला वाकार आहे कानवालीन मावशी मावशी म्हणाल होय. आता तरी नाव घ्या की जली सवय लागली नाही बरेच दिवस मंजुला बया